हे आहेत माझे बाबा. सॉरी, माझं स्वप्न म्हणायला हरकत नाही बरं का, कारण सारे शहर झोपलेले असताना हे मात्र जागी असतात. सकाळी 4 वाजता झोपेतून उठल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर थकवा असतो, पण आमच्यासाठी काहीतरी चांगले करण्याची जिद्द देखील असते. माझे बाबा मनात विचारांचे वादळ घेऊन संघर्षाची सुरुवात करतात. मी त्यांची रोज सकाळी काळजी घेते, कारण मला माहिती आहे घरातून पडल्यानंतर त्यांचा संपूर्ण दिवस कष्ट करण्यात जाणार आहे. म्हणून चहाचा तो काही मिनिटांचा क्षण कदाचित आमच्या दिवसातील सर्वात सुंदर क्षण असतो. मग माझे बाबा कामासाठी निघतात, पण माझ्या मनात एकच विचार येतो, माझे बाबा त्यांच्या स्वप्नासाठी नाही तर माझ्या स्वप्नांसाठी जगत असतात. म्हणून ते गेल्यावर मी खूप अभ्यास करते, कारण मलाही माहिती आहे माझ्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर माझ्या बाबांच्या घामाची शाई लागलेली आहे आणि मी ती कधीही फिकी पडू देणार नाही. रोजचाच तो कामाचा दिवस. सूर्य वर चढत जातो तसे बाबाच्या कपाळावरच्या घामाचे पाणीही वाढत जाते. मग मला प्रश्न पडतो की माझे बाबा इतक्या उन्हात काम करतात, त्यांना थकवा येत नसेल का बरं? पण मला उत्तरही सापडते, कदाचित त्यांना माझा चेहरा दिसत असेल. मग त्यांना एक स्वप्न अजून दिसत असेल की मी एक दिवस डॉक्टर बनावं आणि माझ्यासारख्या कष्टकरी कामगारांना परवडणारा उपचार मिळावा. ज्या हाताने आयुष्यभर शहराची घाण उचलली त्या हातांना उपचारांसाठी कधीही दारोदारी फिरावे लागू नये. पण किती अडचणी आल्या, कितीही थकवा आला तरी माझे बाबा पुन्हा उभे राहतात, कारण त्यांना माहिती आहे की त्यांच्या हातात फावडे टोपला आहे. त्यांच्या या कष्टामुळेच माझ्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेली शिक्षणाच्या मार्गाची लेखणी असेल. म्हणून माझे बाबा फक्त रस्ते स्वच्छ करत नाहीत, ते माझ्या आयुष्याचा मार्ग देखील स्वच्छ करत असतात. पुढे दिवसभराचं काम संपवून माझे बाबा घरी येतात. घरात आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर थकवा असतो, पण लगेच मला पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी समाधानी दिसते. दिवसभर त्यांनी किती कष्ट केले, किती त्रास सहन केला हे कदाचित जगाला दिसणार नाही, पण मला मात्र दिसते बरं का. म्हणूनच त्यांना बोलताना मला अभिमान वाटतो, कारण मी एका अशा बापाची लेक आहे जो स्वतःच्या सुखासाठी नाही तर आपल्या कुटुंबासाठी जगत असतो. मग बाबा अंघोळ करून जेवायला बसतात. रोज जेवायला बसत असताना माझे बाबा खूप दुःखी होतात. कारण तुम्हाला माहिती आहे का? थांबा मी सांगते. दिवसभर शहर स्वच्छ करत असताना माझ्या बाबांच्या शरीरावर असंख्य कीटाणू येतात. कचरा उचलत असताना त्यांच्या कपड्यांचा आणि हाताचा वास येत असतो. त्यांना नेहमी एक शंका येते की या कामामुळे माझ्या कुटुंबावर काही दुष्परिणाम तर होणार नाही ना. पण मी त्यांना रोज सांगते की बाबा, आपण शहर स्वच्छ करण्याचे काम करत असता आणि हे काम स्वाभिमानी आहे. मग बाबा ऐकून खूप आनंदी होतात आणि जेवण करतात. जेवण करत असताना बाबा मला नेहमी सांगतात की बाळा, तू खूप शिक, खूप मोठी हो, त्यासोबत एक चांगली माणूस देखील बन, जे समाजाच्या कामी आली पाहिजे. मग तो दिवस येतो ज्या दिवसाची मी आणि माझे बाबा आतुरतेने वाट बघत होतो. मला फोन येतो की 10वीचा रिझल्ट लागला आहे. मी ते रिझल्ट बघायला जाते तर काय, मी रिझल्ट बघता क्षणी माझ्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतात, कारण मी 10वीला 95% मार्क्स घेऊन पास झाले होते. लगेच मग मी डोळे बंद करते तर मला आठवते माझी मेहनत आणि बाबांचे कष्ट. मला दिसते मी जाळगून काढलेली रात्र, सहन केलेला थकवा आणि माझ्यासाठी बाबांनी केलेला त्याग. आज लोक नक्कीच माझे यश पाहतील, पण त्या यशामागचे चित्र मला दिसते. मी मिळवलेले हे गुण फक्त माझे नाहीत, हे माझ्या आई वडिलांच्या मेहनतीचे आहेत. आज मला आयुष्यात पहिल्यांदा असं वाटतं आहे की मी माझ्या बाबांच्या घामाचा एकही थेंब वाया घातला नाही. मी आज माझ्या बाबांना अभिमानाने सांगेल की हा निकाल माझा नाही, तुमचा आहे. मी फक्त प्रयत्न केला होता, पण विजय तुमचा झाला आहे बाबा. आज मी त्या सर्व मुलींना हेच सांगेन, आपल्या आई वडिलांच्या कष्टांची कधीच लाज बाळगू नका, कारण या जगात कोणतेच काम लहान मोठं नसतं. आपल्या मुलांच्या स्वप्नासाठी आयुष्यभर झटणारे आई वडील कधीच छोटे नसतात.
मला माहिती आहे की माझे बाबा रस्ते स्वच्छ करतात, पण खरे सांगायचे तर त्यांनीच माझ्या आयुष्याचा रस्ता स्वच्छ केला आहे. म्हणून समाजाला माझी एक हात जोडून विनंती आहे की काम पाहून माणसाची किंमत ठरवू नका. कदाचित ज्यांना तुम्ही एक साधा कामगार समजता ते कोणाच्या तरी आयुष्याचे खरे हिरो असतात. जय भीम, जय महाराष्ट्र.